एक अत्यंत जाणता दिग्दर्शक आज आपल्या सोबत आहेत. निशिकांत कामत आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या नव्या सिनेमाबद्दल ते आपल्याला नक्कीच बरंच काही सांगणार आहेत. खूप स्वागत आहे शो टाईममध्ये. थँक्यू सो मच. आणि निशिकांत, जेव्हा तुझ्याशी बोलते तेव्हा नेहमीच काहीतरी आता नवीन हुकमाचा एक्का काहीतरी समोर आलेला असतो. आता हुकमाचा एक्का आहे मदारी आणि ॲक्टरसुद्धा अगदी टॅलेंटेड आहे. इरफान खान सोबत आहे. अर्थात ही केमिस्ट्री फार सुंदर आहे. 8-9 वर्षांपासूनची तुमची केमिस्ट्री आहे. तर इरफान खान सोबत पुन्हा नव्यानं एक छान सुंदर एका फिल्मला सामोरं जाणं कसं होतं? ॲब्सोल्युटली इट्स शिअर जॉय. म्हणजे की इरफानसारखा ॲक्टर आपल्या नशिबात असणं आणि अख्खा चित्रपट सोलो हिरो म्हणून त्यांनी आपल्याबरोबर करणं इन इटसेल्फ माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. कारण का वन ऑफ द फायनेस्ट ॲक्टर्स ऑफ द कंट्री, म्हणजे नॅशनली का इंटरनॅशनली अक्लेम्ड फॅन्टॅस्टिक ॲक्टर, ग्रेट ह्युमन बिईंग. आणि आमचं रिलेशनही थोडं जुनं असल्यामुळे वर्किंग कंडिशन्स ही आमच्या फार सोप्या होत्या. मैत्री जास्त आहे. 22 वर्षांपासून आम्ही ओळखतो एकमेकांना. त्यामुळे इट वॉज मच इझियर टू वर्क विथ हिम आणि ग्रेट ऑनर टू वर्क विथ हिम. बाज चूजे पे झपटा उठा ले गया. कहानी सच्ची लगती है लेकिन अच्छी नहीं लगती. बाज पे पलटवार हुआ. कहानी सच्ची नहीं लगती लेकिन खुदा कसम बहुत अच्छी लगती है. जसं त्यांनी सांगितलं पत्रकार परिषदेत सुद्धा की सेटवर सीन खुलत जायचा, काही प्रसंग तिकडे समोर खुलत जायचे. अर्थात एका तितकाच सुजाण दिग्दर्शकही याला महत्त्वाचा असतो की तुमचं दिग्दर्शक ॲक्टर जे ट्युनिंग होतं तेही कुठेतरी महत्त्वाचं असेल. कारण प्रत्येक प्रसंग खुलत जाणं तेव्हा नक्कीच एक प्रोसेस फार महत्त्वाची ठरते. स्क्रिप्ट महत्त्वाची आहे, प्रोसेस महत्त्वाची आहे. कुठेतरी या प्रोसेसविषयी, या अनुभवाविषयी काही शेअर करशील? नाही, कसं आहे, इरफानला त्याची प्रॉबेबली तेवढी सवय नव्हती तेव्हा, की माझी काम करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. अनेक दिग्दर्शक खूप तयारी करून सेटवरती येतात. म्हणजे शॉट काय असेल, म्हणजे त्याचं ड्रॉईंगपासून सगळं, शॉट डिव्हिजनपासून, विच इज व्हेरी गुड, व्हेरी ॲप्ट. पण मी थोडासा लुकसुद्धा ठरलेले असतं. हो, लुकपासून सगळं ठरलेलं असतं. बट विच इज नॉट बॅड. म्हणजे तू खूप अभ्यास करून केलेली गोष्ट असते. वेरज मी थोडं स्कूल माझं इन्स्टिंक्टिव्ह जास्त आहे. हां, मी जनरली लोकेशन फायनल करतो की ह्या लोकेशनवर करायचं, पण कुठे कॅमेरा ठेवायचा किंवा काय करायचं त्या दिवशी सकाळपर्यंत जनरली मला माहीत नसतं. आणि मी थोडं त्या फ्रेश माइंडनीच जातो सेटवरती. आणि कधी आपण म्हणतो ना की सीन इव्हॉल्व्ज इटसेल्फ. मग तुम्हाला गोष्टी तिकडे प्रॉबेबली मिळत जातात म्हणणं पण खूप स्ट्रॉंग वर्ड होईल. घडत जातात असं काहीतरी वाटतं, अरे हां याच्यात मॅजिक आहे. आणि थोडीशी इरफानला त्याची सवय नव्हती. तो अरे कुठे बसायचं आहे, काय करायचं. म्हटलं थांब, मलाही माहीत नाही अजून कुठे बसायचं आणि कुठून सुरुवात करायची. तो असा बघत राहिला माझ्याकडे एक दोनदा. अर्थात त्याला माझी सवय आहे, पण त्याला एवढं आम्ही इनडेप्थ खूप एवढं डिटेलमध्ये शूटिंग केलं नव्हतं एवढे दिवस. तर तो म्हटलं इरफान इकडे बसून बघ, इथून बोलून बघ. नाही नको, तू जरा इकडे बस. तर तो जरासा हे होता की बाबा करतोय ना हा बरोबर. पण 3-4 दिवसानंतर त्याच्याही ती प्रोसेस लक्षात आली की कधी सीन मिळतो आपण काय, एक स्क्रिप्ट असल्यावरती सीनची शॉर्ट डिव्हिजन करून शूट करणं याला काही जास्त वेळ लागत नाही. शॉर्ट डिव्हिजन म्हणजे ॲक्च्युली 4 रेगा मारले तरी होते शॉर्ट डिव्हिजन. पण त्या सीनमधनं काहीतरी मिळणं, त्यासाठी तुम्ही जरा कोरी पाटी घेऊन गेलात तर कधी बेटर मिळतं. हां, तुम्हाला सीन तोंडपाठ असतो ॲज इन वाक्यांच्या लेवलला किंवा परफॉर्मन्सच्या लेवलला तो तुम्हाला तोंडपाठ असतो. पण तो सीन त्या वातावरणात, म्हणजे समजा मी एका गार्डनमध्ये किंवा एक खंडर में मैं शूट कर, तर व्हॉट इज द एनर्जी ऑफ दॅट रुईन, ते खंडर ज्याला आपण म्हणतो, की उसका एक एनर्जी क्या आ रहा है, ते कळायला तिकडे गेल्यावर 4 लाईट लागल्यावरच तुमच्या लक्षात येतं. आणि मग तुम्ही ठरवता कॅमेरा जरा इकडे प्लेस करून बघूया, ह्या दोघांना इकडे बसवून बघूया. असं करत मी जरा त्या स्कूलचा असल्यामुळे त्याला जरा ॲडजस्ट व्हायला मे बी 2-3 दिवस लागले. पण नंतर तो रमला त्याच्यात. तर तोच यायचा आणि म्हणाला, निशा आपण असं करूया का, तसं करूया का. आणि मग इट बिकेम अ गिव्ह अँड टेक एव्हरी डे. कारण का मग त्याच्याही डोक्यात यायला लागले की थांब आपण सेटवर जाऊन विचार करू काय करायचं. आणि इट ऑल स्टार्टेड ऑन दॅट नोट. आणि सिन्स आम्ही चांगले तसे मित्रही असल्यामुळे बाकी काही प्रॉब्लेम झाले. बाकी आमचं नेहमी वी वर ऑलवेज वर्किंग टुवर्ड्स द बेनिफिट ऑफ द फिल्म. कब कहाँ क्यों कैसे पे चुपती है, लेकिन ये खबर पक्की है कि होम मिनिस्टर का लड़का किडनैप हो गया. अरे ऐसे कैसे कोई होम मिनिस्टर के बेटे को किडनैप कर सकता है? सारे झूठी खबरें फैलाते हैं.
नचिकेत, मैं तुम्हें फ्री हैंड दे रहा हूँ, मुझे रोहन चाहिए। तुम मिस्टेक कर रहे हो, तुम्हें नहीं पता कि मैं कौन हूँ। 8 साल के बच्चे को भी पता है पावर क्या चीज है, किसको उठाना चाहिए किसको नहीं उठाना चाहिए। You bloody... जो कहूंगा नहीं समझोगे, 5, 10, 15 साल बाद शायद और कहे का असर होगा गहरा। इरफान स्वतः एक अत्यंत ताकदीचा कलाकार आहे. तू म्हणतोस ती एक प्रोसेस फार इंटरेस्टिंग आहे, पण त्यासाठी समोरचा कलाकारही तेवढाच ताकदीचा असणं महत्त्वाचं वाटतं का? नाही कास्टिंगला तू एक 50% काम केलेलं असतंस का? डेफिनेटली. जर का समोरचा कलाकार तुमच्याकडे ताकदीचा असेल तर हाफ द बॅटल इज वन. एस्पेशली जर का करेक्ट कास्टिंग असेल, म्हणजे तो कास्ट करेक्ट झाला असेल त्या कॅरेक्टरसाठी आणि ग्रेट ॲक्टर असेल तर नथिंग लाईक, म्हणजे मग तोच मॅक्सिमम गोष्टी करत असतो. मला फक्त कॅमेरा ठेवायचा असतो, असं अनेक वेळा झालं. आणि निशिकांत, नेहमीच तुझ्या फिल्म्स सोशली काहीतरी सांगू पाहतात, नेहमीच कुठेतरी समाजातले, खरंच समाजातले घटक त्यात दिसत राहतात. काहीतरी हा प्रयत्न असतो, नेहमीच असं नाही, पण कुठेतरी तो एक धागा येऊन येत जातो. काही अपवादी आहेत, पण हा तू समाजात वावरताना कुठेतरी हे सगळे विषय, एक माणूस म्हणून, एक निशिकांत म्हणून सुद्धा तुला या सगळ्या सामाजिक परिस्थितीशी खूप जास्त काहीतरी लगाव आहे का, काय आहे? नाही, सोशली रेलेव्हंट सिनेमा ज्याला आपण म्हणतो, किंवा सोशली जे म्हणणं आपल्याला मांडायचं असतं, अशा प्रकारचा सिनेमा मी जरा जास्त केला आहे, हे मी मान्य करतो. पण तसं बघायला गेलं तर इन द स्कीम ऑफ थिंग्स मी 3 असे चित्रपट केलेत. डोंबिवली फास्ट, मुंबई मेरी जान आणि नंतर आता मदारी. मधल्या काळात मी कमर्शियल सिनेमाच केला, म्हणजे फोर्स असेल, रॉकी हँडसम असेल, लयभारी असेल, दृश्यम असेल. पण आय हॅव ऑलवेज बीन मोर इन लव्ह विथ द क्राफ्ट. म्हणजे की सिनेमा एक माध्यम म्हणून मला जास्त आवडतं. कुठला तरी सोशली रेलेव्हंटच सिनेमा मला करायचा असं माझं म्हणणं नसतं. दरवेळेला नक्की काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न, स्वतःसाठी, कुणाला दाखवण्यासाठी नाही, एक स्वतःला नेहमी प्रूव्ह करणं असतं की मला ह्या 4 गोष्टी तर येतात, पण हे येतं का, किंवा हे जे मी करतोय त्यात मी यशस्वी होईन की मी तोंडघाशी पडेन. ती सतत एक मला भीती असली पाहिजे, ती बेटर. तुझ्या दृष्टीने यश काय आहे? त्या बॉक्स ऑफिस फिगर्स आहेत का वेगळं काही तुला खुणावतं? बॉक्स ऑफिस फिगर्स म्हणण्यापेक्षा फर्स्ट अँड फॉरमोस्ट जेवढे निर्मात्याचे पैसे लागलेत ते परत आलेच पाहिजे. त्यानंतर तो किती प्रॉफिट करतो इट इज अप टू, म्हणजे त्याचं नशीब, आणि इट इज अप टू वॉट एव्हर ऑडियन्स. पण माझं सर्वात पहिलं प्रमाण हे आहे की निर्माता माझ्यावर विश्वास ठेवून एवढे पैसे लावतो, तर त्याचे जेवढे पैसे लागलेत तेवढे परत यायलाच हवेत. त्या पैशांमध्ये तुला जी काही क्रिएटिव्हिटी करायची ती कर. तर ते माझं सर्वात पहिलं गणित आहे. दुसरं हे आहे की अर्थात ऑडियन्स अप्रिसिएशनसारखी गोष्ट नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या भरलेल्या थिएटरमध्ये जाता आणि स्क्रीनकडे पाठ वळवून प्रेक्षकांकडे बघता आणि प्रेक्षक तुमच्या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद देत आहेत, त्यासारखी मोठी हाय नाही, म्हणजे मोठी किक नाही आयुष्यात. म्हणजे दॅट इज युअर सेकंड डिग्री ऑफ ॲक्सेप्टन्स ऑर ॲप्रिसिएशन. तिसरं जे आहे ते मग बॉक्स ऑफिस रिसीट्स वगैरे. पण बेसिकली निर्मात्याचे पैसे परत येणं आणि प्रेक्षकांनी तो सिनेमा उचलून धरणं, ह्या 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या. मराठी सिनेमात अत्यंत घवघवीत यश मिळवतोय ते म्हणजे सैराटनी 55 कोटीसुद्धा पार केलेत, आणि अर्थात हा झंझावात सुरूच आहे. कुठेतरी 100 कोटींची ही अपेक्षा मराठी माणूस आपला करतोय. पण एकंदर सैराट तू पाहिलास का, आणि एकंदर या यशाबद्दल मराठी सिनेमा कुठेतरी बॉलिवूडला बीट करेल की काय? बीट करेल असं नाही, पण कुठेतरी आपण त्या सगळ्या कक्षा पार करून बॉक्स ऑफिसमध्येही पुढे चाललो आहोत. एकंदर या यशाविषयी काय सांगतो? सर्वप्रथम म्हणजे मी सैराट बघितलं, पहिल्याच आठवड्यात बघितलं. मला प्रचंड आवडलेला चित्रपट आहे, सुरेख चित्रपट, फॅन्टॅस्टिक सिनेमा ज्याला आपण म्हणतो. एवढी मातीतली गोष्ट, एवढी गोड लव्ह स्टोरी, आणि एवढं माइंड ब्लोईंग प्रेझेंटेशन, आणि फिल्ममेकरचा असलेला क्राफ्टवरचा कंट्रोल, असलेलं फॅन्टॅस्टिक म्युझिक, म्हणजे इवन द फिलार्मोनिक ऑर्केस्ट्रा जो आहे त्या सगळ्या गाण्यातला, त्यांची असलेली साऊंड क्वालिटी पासून ते ॲक्टर्सचे परफॉर्मन्सेस, ते शूटिंग क्वालिटी, ते एडिट पॅटर्न, ते क्राफ्ट्समनशिप ज्याला आपण म्हणतो, की एका रनिंग कॉमेंट्रीवरती असलेले ओपनिंग टायटल सिक्वेन्स किंवा एंड क्रेडिट्सवर कसलाच साऊंड नाही. ह्यासाठी ॲज अ फिल्ममेकर तुमच्यात खूप धाडस असावं लागतं.
आणि आय एम म्हणजे मी काय म्हणू की नागराज मंजुळे इज अ फॅन्टॅस्टिक डिरेक्टर. ही इज मेड अ फॅन्टॅस्टिक फिल्म आणि जे यश त्याला मिळतं आहे ते 100% ते डिझर्विंग आहे. आणि आय एम व्हेरी हॅपी द वे मराठी सिनेमा इज गोईंग. उद्याच्या उद्या गाव सोडायचं नाही तर कापून पिकीन उसा त्याला. तू परशाला हात तर लावून बघ, नाही तुझं थोबाड फोडलं तर नावाची आरची नाही. करू का उठते आधी सांग तुझा आळा लुटते. मी नाही लाख राहू शकत त्याशिवाय. अर्चे फक्त एकच म्हणजे पुटिंग कॉशन अ बिट ज्याला आपण म्हणतो की थोडंसं वी शुड टेक वन डे ॲट अ टाईम. कारण का हे म्हणजे लयभारी 2013 जेव्हा रिलीज झाला होता 2014ला, तेव्हा मला असं वाटलं होतं की अरे बघा आम्ही काय पिक्चर केलं, कसं मोठं झालं वगैरे. पण त्यानंतर एवढे फॅन्टॅस्टिक पिक्चर आलेत नंतर, म्हणजे किल्ला म्हणू नका, कट्यार काळजात घुसली म्हणू नका, नटसम्राट म्हणू नका, आता सैराट म्हणू नका, तर त्यांनी मराठी सिनेमा अजूनवरती चाललाच आहे. पण माइंड यू ह्या सगळ्या चित्रपटात खूप मेहनत गेली, खूप मेहनत, प्रचंड मेहनत गेली आहे. त्यानंतर तुम्ही हे रिझल्ट बघता. तो लेटेस्ट नॉट फॉरगेट की इव्हन जर का आता ह्याच्या पुढे जायचं असेल तर मेहनत तेवढीच आहे, त्याला शॉर्टकट नाही. ॲज इट इज तुमचा सिनेमॅटिक दर्जा मराठी चित्रपटांचा एक वर्ल्ड सिनेमाला मॅच करतोच, एक डिफरंट जो पॅरल सिनेमा त्याचा आहे. वेरॅज तुमचा कमर्शियल सिनेमाही जर का मॅच करू शकला इंडियन सिनेमाला ओव्हरऑल भाषेत न जाता कुठल्याही, तर नथिंग लाईक इट. पण लेट अस नॉट फॉरगेट प्रत्येक चित्रपटाला मेहनत तेवढीच लागणार, प्रत्येक वेळेला क्लॉक झिरोवर रिसेट करूनच सुरू करावं लागणार. आता एवढं यश मिळालं म्हणून पुढे असं मिळेलच, त्यासाठी तुम्हाला मेहनत मात्र डबल आहे. ते आपण सगळ्यांनीच नाही विसरलं, म्हणजे आपण ॲज अ फिल्म फ्रॅटर्निटी कधीच विसरलं नाही पाहिजे. आणि जर का आपण चांगले चित्रपट केले तर यश आहेच समोर. एक दिग्दर्शक म्हणून तू जेव्हा निर्मात्यांशी बोलत असतोस कुठेतरी ट्रेंडबद्दल बोललं जातं. जसं आता संजय जाधव यांनी पण एक ब्लॉग लिहिला की हा ट्रेंड नाही आहे. मग आता एकसारखे नवीन चेहरेच घेऊन लव्ह स्टोरी निघाले तर हा ट्रेंड नाही आहे. प्रत्येक फिल्ममध्ये एक ताकद पाहिजे, कंटेंटमध्ये एक ताकद पाहिजे, त्या स्टोरीमध्ये दम पाहिजे आणि तर मग पुढे आपण जाऊ शकतो. तर कुठेतरी एक दिग्दर्शक म्हणून तूही जेव्हा निर्मात्यांशी भेटत असतोस कुठेतरी त्यांना पुन्हा पुन्हा मुंबई मेरी जान करावं असं वाटत असेल किंवा काहीही असेल, तर असे काही शिक्के लावले जातात कधी कधी. तर याबद्दल एक दिग्दर्शक म्हणून तुला काय सांगावं असं वाटतं? सुरुवातीच्या काळात माझ्यावर शिक्का मारण्याचा प्रयत्न केला गेला डोंबिवली फास्ट आणि मुंबई मेरी जान नंतर. म्हणून मे बी असेल की मी फोर्स बनवला की मला हमारी दुकान में ये भी मिळत आहे असं शिक्का पुसणं तुला गरजेचं वाटलं नाही. अपार्ट फ्रॉम दॅट ते मला स्वतःसाठीही वाटलं. त्यांना काय वाटलं त्यापेक्षा मला असं होतं की मला दुसऱ्या प्रकारचा सिनेमा बनवता येतो का हे मला स्वतःला उत्तर द्यायचं होतं. त्यानंतर फोर्सनंतर परत मला वाटलं की चला एक रावडी राठोड वॉन्टेड असं काहीतरी करूया. जेव्हा मराठीत प्रचंड सेन्सिबल आणि खूप छान सिनेमा बनत होता त्या काळी मी एक निर्णय घेतला. मला माहीत होतं की समीक्षकांना अजिबात आवडणार नाही आहे हा चित्रपट, पण मी हा करणार आहे कारण का मला माहिती आहे एक मासी ऑडियन्स आहे महाराष्ट्राचा जो आपण टॅप करत नाही आहोत. त्यातनं लयबारीचा जन्म झाला. तर त्यामुळे गोईंग अगेन्स्ट द स्ट्रीम म्हणा किंवा ट्रेंड, असं ॲक्च्युली ट्रेंडच्या प्रेमात पडू नये लोकांनी, कारण ट्रेंड असं काही नसतो. तुम्ही चांगला चित्रपट बनवा ना, तो चालणारच. खूप सोपं आहे. बॅक टू मदारी अगेन. मदारी, रॉकी हँडसम आणि आता मदारी समोर येतोय. मदारीवर एक वेगळ्याच अपेक्षा आहेत. इरफान खान हॉलिवूड बॉलिवूड हे सगळ्या याच्यातला अत्यंत टॅलेंटेड ॲक्टर तर आहेच आणि याबरोबर तुझी स्क्रिप्ट, तुझी स्टोरी तीही कुठेतरी खुणावती आहे. या स्टोरीविषयी काही सांगशील का? जे प्रोमोतून दिसतंय ते फारच आकर्षक आहे. फ्रेम टू फ्रेम काहीतरी विचार आहे आणि कुठेतरी एक आतून हेलावणारी एक व्यथा आहे आणि ती कॉमन मॅनची व्यथा आहे. या सिनेमाविषयी काय सांगा? मदारी या सिनेमाविषयी बोलायला गेलं तर बरंच आहे, अख्खा चित्रपट सांगू शकतो. पण थोडक्यात सांगायचं झालं तर अर्थात जसं तुम्हाला त्या ट्रेलरमध्ये दिसतं एका सामान्य माणसाची गोष्ट आहे. मदारीचं जे टायटल आहे ते थोडं मी हिंदीत समजावतो जरासे की मदारी का खेल जो होता है उसमें जमुरा नाचता है और मदारी उसे नचाता है. तो कहीं ना कहीं ज़िंदगी में हम कभी ना कभी दो ही किरदार निभाते हैं. कभी हम जमुरे होते हैं, कभी हम मदारी होते हैं. जसं इरफाननी प्रेस कॉन्फरन्स में सांगितलं की तुम्ही आयुष्यात दोनच कॅरेक्टर करता. कधी तुम्ही नाचणारे असता, कधी तुम्ही नाचवणारे असता.
तो ये उस बंदे की कहानी है जो शायद पहले जमुरा था और एक दिन उसने तय कर लिया कि मुझे कुछ सवालों का जवाब चाहिए और उसके लिए अगर मुझे मदारी बनना पड़े और दुनिया को नचवाना पड़े तो मैं नचाऊंगा। हे या चित्रपटाचं सार। I was the ideal voter. अपनी घर गृहस्थी आटे दाल में उलझा हुआ, जो सपना दिखाया देख लिया, जो टीवी ने बोला, जो अखबार ने बोला मान लिया, लेकिन तुम मेरी दुनिया मुझसे छीनोगे, मैं तुम्हारी दुनिया में घुस जाऊंगा। प्रेस कॉन्फरन्समध्ये काही गैरसमज दूर केले गेले, पण कुठेतरी एकसारखं केजरीवाल यांच्यावर हा सिनेमा आहे, केजरीवाल यांच्यावर हा सिनेमा भेटलेला आहे अशी वावडी उठली होती, चर्चा उठली होती. याच्यात कितपत खरं आहे खोटं आहे का, अशी काही जी वावडी उठली होती याबद्दल काय? म्हणजे मी गेली 2 वर्ष आता ओरडून सांगतोय की काही संबंध नाही आहे त्याच्याशी, पण आता लोकांना त्याचीच न्यूज बनवायची तर मी काय करू? काहीही संबंध नाही. आता अजून नाही सांगू शकत. दिग्दर्शकाकडून सुद्धा हे कळलेलं आहे, त्यामुळे केजरीवालांवर हा सिनेमा भेटलेला नाही. पुढे कधीतरी निशिकांत कामतला करायला आवडेल का हे विचारते. खूप कठीण प्रश्न, विचार करून उत्तर देईन नंतर. ते सगळंच आहे. मदारी हा सिनेमा समोर आहे. यानंतर पुढच्याही सिनेमाची वाट पाहतोय आम्ही. विक्रम मल्होत्रा यांचा सुद्धा सिनेमा आहे, माऊली सुद्धा आहे. त्याविषयी त्याच्या पुढची तयारी सुरू झाली आहे का सध्या फक्त मदारीमय झालेला आहेस काय? नाही, खरं सांगायचं झालं तर गेल्या 2.5 वर्षात मी 4 चित्रपट केले. लयबारी, दृश्यम, रॉकी हँडसम, मदारी. प्रत्येकाचं एक 80 ते 100 दिवस शूटिंग पकडा, म्हणजे ऑलमोस्ट 400 दिवस मी शूटिंग केलं आणि रिलीज आणि सगळं बॅक सिनेमा चालू होते. त्यामुळे काय थोडं ड्रेन व्हायला होतं, थकायला होतं. मग फिजिकली तर होतंच ते, पण ते ठीक आहे, वो घर की घेते हो कभी भी वापस असं. पण इमोशनली तुम्ही ड्रेन होता, इकडनं ड्रेन होता. तर आता ह्या रिलीजनंतर मात्र मी 2-3 महिने थोडं रिॲनलाइज मला स्वतःला करावं लागेल, कारण घाईघाईत ते म्हणजे कर्मधर्म संयोगाने झाले, ते दरवेळेला होतातच असं नाही. पण आता मला ते घाईघाईत करायचे नाही आहेत. जरा थोडा प्रत्येक चित्रपटाला अजून विचार द्यायला हवा. फक्त जाता जाता मदारीबद्दल प्रेक्षकांना काय सांग? मदारीबद्दल एवढंच सांगेन, तुमच्या आमच्या सगळ्यांचीच गोष्ट आहे असं मला वाटतं. आम्हा सगळ्यांना पडणारे प्रश्न या चित्रपटात आहेत. इरफान तेच सगळे प्रश्न आपल्या सिनियर लोकांना विचारतो आणि त्याची काय उत्तरं मिळतात हे सगळं मदारीत आहे. प्लीज थिएटरमध्ये जाऊन बघा आणि एन्जॉय करा आणि बघा हा चित्रपट. थँक्यू सो मच निशिकांत. आणि नक्कीच हा मदाराचा खेळ खूप रंगेल आणि गर्दीही खूप होईल अशी आम्ही आशा करतो. थँक्यू सो मच. थँक्यू.